شك من ديني فلا أعبد الذين تعبدون من دون الله ولكن أعبد الله الذي يتوفاكم وأمرت أن أكون من المؤمنين وأن أقم وجهك للدين حنيفا ولا تكونن من المشركين ولا تدع من دون الله ما لا ينفعك ولا يضرك فإن فعلت فإنك إذا من الظالمين وإن يمسسك الله بضر فلا كاشف له إلا هو وإن يردك بخير فلا راد لفضله يصيب به من يشاء من عباده وهو الغفور الرحيم قل يا أيها الناس قد جاءكم الحق من ربكم فمن اهتدى فإنما يهتدي لنفسه ومن ضل فإنما يضل عليها وما أنا عليكم بوكيل واتبع ما يوحى إليك واصبر حتى يحكم الله وهو خير الحاكمين. तुम्ही सांगा की हे मानवांनो, जर तुम्हाला माझ्या धर्माविषयी संशय आहे तर ऐका. मी त्यांची उपासना कधीही करू शकत नाही ज्यांची तुम्ही अल्लाहला सोडून पूजा पाठ करता, परंतु मी त्याच एकमेव अल्लाहची उपासना करीत राहीन जो तुमचे प्राण काबीज करून तुम्हाला मृत्यू देतो. आणि मला हा आदेश दिला गेला की मी ईमान कबूल करणाऱ्यांमध्ये सामील राहावं. आणि मला हा आदेशही दिला गेला आहे की आपलं तोंड एकचित्तपणे खऱ्या धर्माकडे करावं आणि शिर्क करणाऱ्यांपैकी कधी न व्हावं. आणि अल्लाहशिवाय इतर कोणाला दुआही न करावी जो तुला कधीही नफा पोचवू शकणार नाही आणि नुकसानही करू शकणार नाही. जर तू असं केलं तर तुझी गणनाही जुलमी लोकांसोबत होईल. आणि जर अल्लाह तुला एखादं नुकसान पोचवू इच्छिल तर त्याला अल्लाहखेरीज कोणीही दूर करू शकत नाही. आणि जर अल्लाह हा इरादा करेल की तुला नफा पोचवायचा आहे तर मग त्याच्या कृपेला कोणी रद्द करू शकत नाही. आपल्या दासांपैकी ज्याला जे काही देऊ इच्छितो पोचवतो आणि तोच एक माफ करणारा आणि कृपा करणारा आहे. तुम्ही सांगा हे मानवांनो, तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्यातर्फे सत्य येऊन पोहोचलं आहे. आता जो कोणी सन्मार्गी लागला तर त्यानं आपल्या भल्याकरता सरळ मार्ग धरला, आणि ज्यानं वाईट मार्ग धरला तर याचं संकट केवळ त्याच्यावर येणार आहे. आणि मग मी तुमचं काहीच काम तडीस नेऊ शकणार नाही. हे पैगंबर, तुम्ही अनुसरण करीत जा त्या वह्यचं जी तुमच्याकडे पाठवली गेली आहे, आणि धीर धरून अटळ रहा इतपावेतो की अल्लाहनं आपला फैसला लागू करावा, आणि केवळ तोच अधिक चांगला फैसला करणारा आहे.